साधारणतः 50 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी हे झाड लावलेलं आहे. याला लहानपणी आम्हाला माहीत नव्हते झाड कशाचं आहे, पण नंतर थोडं कोकणात वगैरे फिरायला गेल्यानंतर समजलं की हे झाड इंग्लिशमध्ये याला वॉटर ॲपल असे म्हणतात आणि मराठीमध्ये जाम असे म्हणतात. तर अतिशय छान अशी फळं लागलेली आहेत. वर्षातून साधारणतः 3 ते 4 वेळा याला फळं लागतात. पूर्ण 50 वर्षाचं हे झाड असून आमच्या या भागात सहसा अशी झाडं बघायला मिळत नाहीत. 50 वर्षाचं हे वॉटर ॲपलचं तुम्ही बघू शकता. ही अशी फळं लागलेली आहेत आणि अतिशय खायला गोड आणि आरोग्यदायी अशी ही फळं आहेत. खरं तर आपल्या या भागात हे झाड वातावरणात अनुकूल नसल्यामुळे येत नाही, पण हे झाड आपल्या इथं आलेलं आहे. आजोबांनी साधारणतः 50 वर्षापूर्वी मुंबईवरून आणलेले हे रोप आज पाहू शकता. खूपच साधारणतः 20 फूट उंच झालेलं आहे आणि याला वर्षातून 3 वेळा भार लागत. सरासरी 3 वेळा फळांचा भर येतो. अतिशय लालगी हिरवी, जास्त करून रेड ॲपल असं, रेड वॉटर ॲपल असं याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. आणि आज त्यानिमित्तानं हे झाड आपल्याकडे हे असे दाखवावं म्हणून आज हा व्हिडिओ मी काढत आहे. खरं तर सफरचंदपेक्षा हे महाग जातं. साधारणतः खारपट जमीन किंवा कोकण किनारपट्टी भागात याची झाडे पाहायला मिळतात. पण आपलं नशीब आहे की आपल्या इथं पण हे झाड आहे. हिवाळ्यात पण वर्षातून 3 वेळाला फळं लागतील बघा. हे अशी फळं आता लागलेली आहेत संपूर्ण झाडाला. हे असं हे झाड आहे.